I'm low key like the Mo G. 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 I will not sit up in the nosebleeds. I will not stop until they know me. I want you all to listen. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा जो जर्नी असणार आहे तो असणार आहे कणकवली बस स्टँड वरून. इथूनच आपल्याला एक रूट करायचा तो म्हणजे कणकवली ते लातूर. कणकवली लातूर वाली जी गाडी लागणार आहे आपल्याला तर 5:30 ची गाडी आहे. असा काही बस स्टँडचा परिसर आहे. कणकवली बस स्टँड ते येते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि आपली जी बस लागणार आहे कणकवली लातूरवाली तर 5:45 ची बस आहे. का तर थोडीशी डिले केली 10 मिनिटं बस. पावसाचं वातावरण पाहू शकता मित्रांनो, जबरदस्त पाऊस पडतो इकडे. आपल्या बसचा जो डिस्टन्स आहे तो जवळजवळ 450 ते 500 किलोमीटरचा समथिंग प्रवास आहे आपला कोकण ते मराठवाडा. त्या रोडवर जो घाट लागणार आहे आपल्याला तो घाट म्हणजे फोंडा घाट. आपल्याला बस लागलेली आहे, पाहू शकता कोणती बस लागलेली आहे आणि प्रवासी पाहू शकता तुम्ही. का तर सकाळची अशी लॉंग पल्लीची पहिलीच गाडी लागलेली आहे कणकवली ते लातूर. आपण ज्या बसनं प्रवास करतो या अशोक लेलंड कंपनीची बस आहे म्हणजे MG बॉडी. तुम्हाला बोर्डावरचा रोड दाखवतो. कणकवली, तळेरे, गगनबावडा, कोल्हापूर, मिरज, सांगोला, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर आणि फायनल स्टॉप लातूर. कणकवली आगाराची गाडी सिंधुदुर्ग विभाग. आपण ज्या गाडीने प्रवास करतो MH 13 CO 8735. आपण असाच एक रूट केला होता गगनबावडा मार्गे, तो म्हणजे पणजी ते कुरुंदवाड गगनबावडा मार्गे. तर विषय असा आहे की गगनबावडा घाटामध्ये पाणी भरले त्यामुळे आपली गाडी गगनबावडा घाटामध्ये जात नाही तर फोंडा घाटा मार्गे जाणार आहे. तर असू द्या. तर आता आपली बस रेडी झालेली आहे आणि जाऊया आता प्रवासाला सुरुवात करूया मस्त पैकी. आता या रोडवरचा पहिला स्टॉप कुठे येतो ते बघूया.
कणकवलीपासून 62 किलोमीटर अंतर्गत आपली गाडी पोहोचलेली आहे. राधानगरी बस स्टँडला इकडे 7:34 झालेले. बसेसची जबरदस्त रांग लागलेली आहे इकडे. 10 मिनिटासाठी ब्रेक झालेला आहे नाश्त्यासाठी. आणि आपल्या गाडीचे जे तिकीट दर आहे ते 610 रुपये एवढे तिकीट दर, फुल तिकीट कणकवली ते लातूर. तर आता आपण राधानगरी बस स्टँडला, म्हणजे आता आपण आलोय
कोल्हापूर विभाग मध्ये कोल्हापूर जिल्हा. राधानगरी बस स्टँडला टोटल फलाट आहे. तिथे टोटल 4 फलाट आहे. एकदम छोटसा बस स्टँड आहे. तर बसेस बघूया कोणत्या कोणत्या बसेस आले त्या ठिकाणी. राधानगरी रंकाळा बस आहे. राधानगरी निप्पाणी बस इथे आपली बस. ज्या पलीकडे बघूया आता जस्ट आलेली गाडी आहे कोल्हापूर मालवण. टाइम टेबल या ठिकाणी दिलेलं आहे. तर पाहून घ्यायचं राधानगरी बस स्टँडचा टाइम टेबल. कोल्हापूर बस स्टँडला आपली बस आलेली आहे फायनली. बघू शकता या ठिकाणी पंढरपूरला ज्या जाण्यासाठी ज्या बसेस लागतात ना त्या या ठिकाणी लागतात. 9 वाजता बरोबर बस आलेली आहे कोल्हापूर बस स्टँडला. कोल्हापूर ते पंढरपूर जे अंतर आहे जवळजवळ 180 किलोमीटरचं अंतर आपल्याला गाठायचं आहे. कोल्हापूर बस स्टँडला जबरदस्त गर्दी आहे आणि वातावरण पण एकदम ढगाळ आहे. कोल्हापूर भीमाशंकर गाडी इथून कोल्हापूर भीमाशंकर पण गाडी आता माझ्यासमोर गेलेली आहे. 1 साइड का ब्रेकडाऊन आहे. कोल्हापूर सोलापूर गाडी, कोल्हापूर तासगाव, कोल्हापूर गडिंग्लज गाडी. आपली व्हिडिओची सुरुवात इथूनच झाली होती. BSC बसने इथून आपली सुरुवात झाली होती कोल्हापूर ते गडिंग्लज. आपला पहिला ब्लॉग होता BSC लालपरी गडिंग्लज बीड. तर बघितलं असेल बीड गडिंग्लज बीड गाडी आहे. ज्यावेळेस आपण बीडची पुढून हा रूट केला होता त्यावेळेस पण हीच गाडी आपल्याला दिसली होती बीड बस स्टँडला. त्याचा टायमिंग काही एवढा आठवत नाही मला, पण आत्ता ही गाडी गडिंग्लजवरून आता बीडला चालली ही गाडी. तर इथे या टायमाला उभी आहे 9च्या दरम्यान. कोल्हापूर इस्लामपूर कोल्हापूर लोकल गाडी रत्नागिरी.
कोणती गाडी रूटच बघितला. चला आता इथून आपली बस हलते रवाना होते. आता जाऊया डायरेक्ट पंढरपूर. जयसिंगपूर नागद फाट्यावर आपली बस थांबलेली आहे. सुनील ढाबापाशी पाहू शकता पाठीमागं जेवणासाठी स्टॉप झालेला आहे या ठिकाणी. आता जो टाइम झालाय तो 11:45 इकडे झालेले. बीडगड हिंगलज गाडी इथे आपली गाडी उभी आहे. कणकवली, लातूर, विजयपुर, सातारा, तुळजापूर, रत्नागिरी आणि पलीकडे इचलकरंजी, लातूर गाडी. नागद फाटा ते लातूर जे अंतर आहे ते जवळजवळ 278 म्हणजे अजून बराच लांब जायचं आहे आपल्याला. 5-5.5 तासाचा जर्नी आपला राहिलेला आहे. पंढरपूर बघायचं झालं तर 78 किलोमीटरचा जर्नी आहे इथून पंढरपूर. आणि हा रोड तर तुम्हाला माहितीच आहे, कोल्हापूर वरून येतो तो डायरेक्ट सोलापूर. आतापर्यंत आपले जेवढे रोड झालेले ते दाखवतो तुम्हाला. कोणते रोड आतापर्यंत कव्हर झालेले आहेत. कणकवली, तळेरे, गगनबावडा मार्ग नाही गेली गाडी आपली. कणकवली, फोंडा घाट, त्याच्यानंतर कोल्हापूर, मिरज, सांगोला, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर आणि लातूर. पुढचा स्टॉप येणार आहे तो सांगोला नंतर एवढे स्टॉप आपल्याला कव्हर करायचे लातूर पर्यंत. बघूया किती वेळ लागतो आपल्याला लातूरला पोहोचण्यासाठी.
रोज 100 जणांनी द्यावं लागते. नाही लातूर आहे बीडी एक घेते बघा आता माग पुढची हा हा पुढची तर मित्रांनो बघितलं असेल पंढरपूर बस स्टँडच्या आतमध्ये किती गर्दी आहे. बाहेर एवढी गर्दी नाही तेवढी आतमध्ये खूप जास्त गर्दी आहे. गाणं नवीन लागले काय बस स्टँडला. पंढरपूर बस स्टँडला बरोबर 1:37 इकडे झालेले आहेत आणि आपली बस या ठिकाणी थांबलेली आहे, जिथे सोलापूर तुळजापूरला जाण्यासाठी बसेस लागतात या ठिकाणी. तर गाडीमध्ये एवढी काही खास गर्दी नाहीये, नॉर्मल अशी बस भरलेली आहे या रोडवर. आता इथून जाणार ते मोहोळ, सोलापूर, तुळजापूर, लातूर. आपल्या बसमध्ये गर्दी बघाल तर असं होऊ शकतं. बऱ्यापैकी बस इकडे भरलेली आहे आपली. बघूया आता फुल बस स्टँडिंग बस कुठे भरते.
सोलापूर जिल्हा. आपण आता सोलापूर बस स्टँडला पोहोचलेलो. दुपारचे 3 वाजलेले या ठिकाणी आणि सोलापूर बस स्टँडचा हा परिसर आहे एकदम कडक ऊन पसरलेलं आहे या ठिकाणी. रोड विषयी सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं की कोल्हापूरवरून पंढरपूरपर्यंत जो रोड होता तो कॉन्क्रीट रोड होता आणि पंढरपूर नंतर जो रोड लागलेला आहे आपल्याला तो डांबरी रोड लागलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला दोन्हीपैकी कोणता रोड चांगला वाटतो? एकतर डांबरी रोड चांगला वाटतो का कॉन्क्रीट रोड चांगला वाटतो? आतापर्यंत जेवढे आपले जिल्हे कव्हर झालेले आहेत या रोडवरती, पहिला जो जिल्हा होता जिथून आपण स्टार्ट केला होता तो म्हणजे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि आता सोलापूर जिल्हा आलेला आहे. त्याच्यानंतर जो जिल्हा येणार आहे तो जिल्हा म्हणजे धाराशिव. तर गाडी तिथे लागलेली आहे जिथं तुळजापूरला गाड्या जातात. 11 नंबरला तुळजापूर, 12 नंबरला धाराशिव. या रोडवर जे क्रू चेंज झालेले, सांगोल्यामध्ये क्रू चेंज झालेले आहेत या रोडवर. म्हणजे ड्रायव्हर दादा तेच आहेत, फक्त कंडक्टर तेवढे चेंज झालेले आहेत. लातूरचं डिस्टन्स बघायचं झालं तर 125 किलोमीटरचं अंतर जवळजवळ राहिलेलं आहे. लातूर जबरदस्त बस भरलेली आहे या रोडवर सोलापूर नंतर. तर आपली बस रवाना होते.
इथे आपली बस थांबलेली आहे, जेवणासाठी स्टॉप झालेले आहे या ठिकाणी. हॉटेल राजनंदिनी इथे आपली बस थांबलेली आहे. हा जो रोड आहे तुम्ही पाहू शकता, तुळजापूर वरून येतो तो डायरेक्ट नागपूर हायवे. इथून जो आपला डिस्टन्स राहिलाय लातूरचा तर 47 किलोमीटरचा अंतर राहिलंय. आणि बरेच दिवसातून या रोडला आलेलो आहे मी. ज्यावेळेस आपण लास्टचा ब्लॉक केला होता सोलापूर नागपूरच्या रूट नंतर रूट केला असेल एवढं आठवत नाही. बरेच दिवसातून या रूटला आलेलो आहे मी. या रोडनं पण बरेच असे रूट केलेले आहेत. आपण थोडेसे बासुंदी वगैरे घेतो आणि कंटिन्यू करूया आपला प्रवास. तर फायनली मित्रांनो आपला रूट कंप्लीट झालेला आहे आणि आता आपण पोहोचलोय लातूर बस स्टँडला. आपल्या बसचा रूट कंप्लीट झालेला आहे. इथं आपली बस उभी आहे. उद्या सकाळी ही जी बस निघणार आहे 7:30च्या दरम्यान ही बस निघणार आहे लातूर ते कणकवलीसाठी. कणकवलीवरून 6ला निघलेली गाडी आता बरोबर लातूरमध्ये 6ला पोहोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ आपला जो जर्नी टाइम इकडे झालेला आहे तर 12 तासांचा आपला जर्नी टाइम इकडे कव्हर झालेला आहे. प्रवासाचं जे अंतर आहे ते 450 ते 500च्या रेंजमध्ये प्रवासाचा अंतर आपला इकडे कंप्लीट झालेलं आहे. आणि आपण लातूरवरून बरेच असे रूट केलेले आहेत. बघितला नसेल बघून घ्या. यशच जर्नी लातूर एवढे जरी टाकले तरी बरेच असे आपले व्हिडिओ येतील जे लातूरवरून केले किंवा लातूरपर्यंत एंड केलेले आहेत. एवढे जर्नी तुम्हाला आपल्या चॅनलवरचे दिसतील. तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. एकदम मस्त ब्लॉग आहे. तर मित्रांनो तुम्हाला जाता जाता लातूर बस स्टँडचा वेळापत्रक आणि लातूर बस स्टँडचा जो परिसर आहे ते दाखवतो. जबरदस्त गर्दी असतात लातूरला ह्या टायमाला. तर चला मंडळी हा ब्लॉग आपण येथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू लवकरच. चला बाय.